अहमदाबादमध्ये गुरुवारी 12 मे रोजी दुपारी 1:30च्या सुमारास एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं. या विमानात 242 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स व 2 वैमानिक होते. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग 787 हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. मात्र उड्डाण घेतल्यानंतर पुढच्या काहीच मिनिटांमध्ये हे विमान कोसळलं. 625 फुटांवरून विमान थेट मेघाणीनगर या निवासी परिसरात कोसळलं. या दुर्घटनेवर देशभरातून शोक व्यक्त होत असताना दुसरीकडे याच विमान दुर्घटनेतून एक प्रवासी जिवंत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते. दरम्यान या दुर्घटनेत एक प्रवासी वगळता अन्य सर्वांचाच मृत्यू झालाय. पण या प्रवाशाने विमानात नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे. विमान अपघातातून बचावलेल्या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे रमेश विश्वकुमार. ते बोईंग 787 ड्रीम लाईनमध्ये 11A या सीटवर बसले होते. विशेष म्हणजे भिंतीवर आदळल्यानंतर अपघातग्रस्त विमानाचा चक्काचूर झाला होता. विमानाला मोठी आग लागली होती. तरी देखील रमेश विश्वकुमार हे अपघातातून बचावले गेले. त्यांना फार काही इजा झाली नाही. अपघातानंतर ते चालत चालत बाहेर आले. त्यांच्या अंगावर काही जखमा होत्या, पण ते फार बोलू शकत नव्हते. त्यांनीच सांगितल्यानुसार विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात हे विमान कोसळलं गेलं. मात्र त्याआधी विमानात स्फोट झाला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे.